हे बघ, एकतर त्याने जेव्हा तो निर्णय घेतला, त्याने आधीपासून खूप लहान असल्यापासूनच त्याने तो निर्णय घेतला होता. तर मला हे माहिती होतं की हा हेच करणार आहे. दुसरी गोष्ट अशी की ह्याचे वडील जिवंत नाही आहेत. वडील इथे नाही आहेत आता. त्यामुळे जी मुलं ज्यांना नेपोटिझमच्या बाबतीमध्ये बोललं जातं किंवा ज्यांचे आईवडिलांनी आपल्या मुलाला इंट्रोड्यूस केलेलं आहे, तसं मी काही करू शकणार नव्हते. त्याच्यासाठी कुठली फिल्म मी प्रोड्यूस करू शकणार नव्हते, कारण त्याच्यासाठी खूप गोष्टी लागतात. बरोबर. तर जेव्हा त्याने हा निर्णय घेतला आणि जेव्हा पहिल्यांदा ती सध्या काय करते जेव्हा ऑफर आली, तेव्हा मी नाहीच म्हटलं होतं की एवढ्यात नाही करायचंय, कारण तो अजून शिकतो आहे आणि अजून त्याला कुठल्याच बाबतीतला अनुभव नाहीये. त्याचा अभिनयातला पण माहिती नाही, नाव अभिनय असून सुद्धा त्याला अजून काही माहिती नाहीये. तर त्याला थोडंसं शिकणं गरजेचं आहे, कारण आजकालची पद्धत वेगळी आहे गं. आमच्या वेळेला कसं होतं की म्हणजे मी तर लोकनाट्यापासून वगैरे सुरुवात केलेली आहे. म्हणजे मी हळूहळू करत आलो. तसं ह्याला काहीच माहीत नव्हतं ना. स्वप्न बघणं, आपल्यामध्ये टॅलेंट असणं आणि तुम्ही खऱ्या अर्थाने तिथे उभं राहून प्रोफेशनली काम करणं खूप फरक आहे. त्यामुळे हे कसं होणार ही चिंता मला होतीच. पण सतीश राजवाडेने मला त्यावेळेला खूप समजावून सांगितले की ताई, तुम्ही काळजी करू नका, मी त्याच्याकडून चांगल्या पद्धतीने काम करून घेतो. आणि बरोबर झी सारखं चॅनल होतं बरोबर, त्यामुळे मी तेवढा मला तो कॉन्फिडन्स आला होता की अभिनय काहीतरी चांगलं करू शकेल आणि होऊ शकेल ते. पण तुम्ही इथे आल्यानंतर, तुम्हाला चित्रपट पहिला मिळाल्यानंतर त्याच्यानंतरची पुढची जर्नी असते ना, ती सगळ्यात महत्त्वाची आणि अवघड असते. कारण आईवडिलांच्या नावावरती त्याला आणखीन 2-3 फिल्म्स मिळतील, पण पुढे काय? बरोबर. पुढे आणखीन तुम्हाला स्वतः एक अभिनेता म्हणून ग्रो व्हायलाच लागतं ना. प्रेक्षकांसाठी अभिनेता म्हणून व्हायला लागतं आणि इंडस्ट्रीसाठी माणूस म्हणून व्हावं लागतं. कारण तुम्ही माणूस म्हणून चांगले असाल, तुम्ही कोऑपरेटिव्ह असाल, तरच इंडस्ट्रीतले लोक तुम्हाला काम देतात. ही काळ्या दगडावरची रेघ आहे बरं का. इथे तुम्ही मास दाखवला तर ते लोक तुम्हाला कुठे मागून निघून टाकतील हे तुम्हाला माहिती नसतं. आणि तसंच प्रेक्षकांच्या बाबतीमध्ये म्हणायचं झालं की त्यांना अभिनेता म्हणून तो चांगला लागतो, तो छान लागतो, तो काहीतरी त्याच्यामध्ये वेगळेपणा आहे हे सिद्ध झालं तरच प्रेक्षक त्याला आपलंसं करतात. ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि ती सांगड घालणं फार महत्त्वाचं होतं. पहिल्या काही काळामध्ये अभिनय जे काही फिल्म्स केल्या, जे काही दिग्दर्शक त्याला मिळाले, दिग्दर्शक सगळे चांगलेच मिळाले, पण अभिनेता म्हणून जे मिळायला पाहिजे ना ते झालं नाही म्हण, किंवा त्या पद्धतीने ते घडलं नाही त्या पद्धतीने. पण हळूहळू मग त्याच्यामध्ये खूप मान अपमान झाले, खूप गोष्टी झाल्या, पण अभिनय त्याच्यामधून तो ग्रो होत गेला. मी कसं असतं ना, आई किंवा आई वडील आपल्या मुलांच्यासाठी सगळ्या गोष्टी करत असतात. त्यांनी खूप कष्ट केलेले असतात, खूप मान अपमान सहन केलेले असतात. स्वतःवर केलेलं सगळं चालतं, पण जेव्हा आपल्या मुलांबरोबर होतं ना तेव्हा ते आपण सहन नाही करू शकत. माझा सेम प्रॉब्लेम त्यावेळेला झाला होता की अभिनयला 2-3 असे अनुभव आले होते. याच्या आधी मी बोललेले, तुलाच मी शेअर केलं होतं ते तुझ्याबरोबरच. तर त्याच्यामध्ये मात्र माझं टेम्पर कम्प्लीट गेलं होतं की नाही गप्प बसायचं, असं झालं होतं ते. त्यावेळेला अभिनयने मला, म्हणजे म्हणते ना अभिनय मॅच्युअर का झाला, तर अभिनयने त्यावेळेला सांगितलं की मम्मी प्लीज तू शांत हो, तू नको या गोष्टींच्या नादाला लागू. लोक बोलत असणार, लोक बोलत राहणार, मी माझ्या अनुभवाने सिद्ध होतोय आणि शेवटी माझं कामच मला सिद्ध करणार आहे, एक अभिनेता म्हणून आणि एक माणूस म्हणून. तेव्हा ज्या गोष्टी निगेटिव्ह आहेत किंवा ज्या गोष्टी चुकीच्या घडलेल्या आहेत किंवा ज्या गोष्टी तुला असं वाटतं माझा अपमान झाला, याच्यातून मी काहीतरी शिकतोय, मला लोकही कळतात, मला इंडस्ट्रीही कळते आणि मला इथे काम कसं करायचं हेही मला कळते. त्यामुळे मी त्याच वेळेला रिलॅक्स झाले की हा मुलगा स्वतःला हँडल करू शकतो. त्यामुळे आता मी त्याचे व्यवहार बघत, ना त्याच्या कुठल्याही गोष्टी हे करत, त्याला कुठला अनुभव चांगले आले वाईट आलं तर माझ्याशी शेअर करतो. पण आता माझं तसं नाही होत. आता माझी एन्झायटी वाढत नाही, आता माझी चिडचिड त्या बाबतीमध्ये होत नाही. आणि मला आनंद आहे की त्याला आता जी लोक भेटलेली आहेत या प्रवासामध्ये ती उत्तम आहेत, त्यांच्याकडून त्यांना खूप चांगलं शिकायला मिळालं. म्हणजे आजीबाई जोरात नंतर अभिनयामध्ये इतका फरक जाणवला मला की डेफिनेटली, आणि तो होतोच. हे माझ्या बाबतीमध्ये पण झालेले. मी तर लोकनाट्यामधून पाठीमागे बॅक डान्सर होते, काम करत होते. त्याच्यानंतर मग मी हळूहळू स्वतःला प्रोग्रेस करत गेले. त्यावेळेला मीडिया एवढा मोठा नव्हता.
त्यामुळे ही जी प्रोसेस असते ना, एक चांगला अभिनेता किंवा अभिनेत्री बनणं, एक चांगला माणूस बनणं, ह्याला थोडासा आपण वेळ द्यावा लागतो. प्रत्येक वेळेला लोक काय म्हणतील ह्याचा विचार करून नाही चालत, तो आपण थोडा वेळ घेऊन करावा लागतो. सो असं आहे सगळं. पण अभिनय असं होतं ना बऱ्याचदा की ते सगळं आईने त्यातनं सपोर्ट केला आणि तो सिनेमा पहिला आणि तो खूप वर्क पण झालेला. तू त्यात लोकांसमोर आला होतास की लक्ष्मीकांत प्रिया बेर्डेचा मुलगा आणि एक लोकांना आवडला होतास त्याच्यात तू. पण नंतर जेव्हा पुढे पुढे गोष्टी वर्क, आई जसं म्हणते तसं की हव्या तशा वर्क झाल्या नाही, जे हवं होतं एक्झॅक्ट ते मिळत नव्हतं तेव्हा. मग तेव्हा असताना की घरात आता अभिनयाची शाळाच आहे, जे इतका वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठी आहे, त्यामुळे ते शेअरिंग करणं असतं ना, किंवा सिनेमा निवडताना आईशी बोलणं असेल, त्यावेळेचा तो काळ आणि त्यातनं तुझे घेतलेले निर्णय. त्यावेळेस असं होतं की तो लो पॅच आला आणि तुम्ही कितीही आईला नाही सांगितलं तरी आईला माहीत असतं. त्यामध्ये तुम्ही काय लपवू शकत नाही. तुम्ही जर इमोशनली लो आहात, तुम्ही मेंटली लो आहात, ते आईला कळतंच. आणि तसा एक पॅच आला होता आयुष्यामध्ये, पण त्याच्यानंतर डायरेक्ट लॉकडाऊन लागला, त्यामुळे सगळ्यांचेच लो पॅच एकत्र त्यामुळे मी बॅलन्स आउट झालो. सो लॉकडाऊन नंतर असं झालं की मी ठरवलं की आता जे येईल काम मी ते करणार आणि माझ्या प्रामाणिकपणे करणार. कारण जर आता माझी वेळ नाही आहे काम मिळायची मला तशी, तर मला तसं हवं तसं काम नाही मिळणार. पण जे मिळतंय माझ्या ताटात ते मी सगळं करणार. सो त्या दिशेने मी चालत गेलो, तशी कामं मिळत गेली, तसं मी करत गेलो. आणि योगायोगानं सम इयर्स डाऊन द लाईन मला अजिबाई जोरात मिळालं. त्याच्यानंतर मग मी दशावतार झालं, मग उत्तरचं सगळं झालं. सो ते पेशन्स, मेनली पेशन्स. आणि जेव्हा लो पॅच चालू होता तेव्हा असंही वाटत होतं की यार सोडून द्यावं आणि काहीतरी वेगळं निवडावं, कारण स्वतःवरती डाऊट येत होते. असं वाटत होतं की आपल्यामध्येच काहीतरी कमीपणा आहे, त्यामुळे आपल्याला मिळत नाही आहे. पण सत्य असं होतं त्यावेळेचं की मी ज्या वयोगटात होतो, मी ज्या वयोगटाचं दिसत होतो, तसे त्या वयोगटासाठी, तशा मुलांसाठी सिनेमेच बनत नव्हते, खूप कमी बनत होते. जे काय बनत होते 30च्या हिरोजसाठी होते, 40ल्या हिरोजसाठी होते, जे काय वाईट नाहीये, पण ती इंडस्ट्री तशी चालत असते त्यावेळेला. तुम्हाला मग त्यावेळेला दुसरे पर्याय निवडावे लागतात. ते प्रत्येक सायकल असतं इंडस्ट्रीचं. सो ते सायकल असतं तसं इंडस्ट्रीचं. सो त्यावेळेला मला पेशन्स ठेवणं खूप गरजेचं होतं. आणि मला असं वाटलं की यार या लो पॅचमध्ये काही चुकीच्या गोष्टींमुळे, चुकीच्या नाही म्हणणार मी, काही फेलियर्समुळे मी माझ्या स्वप्नांवरती डाऊट नाही करू शकत. कारण तुम्ही जर फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करत असाल तर तुमच्या आयुष्यात कॉन्स्टंट एकच गोष्ट आहे, ती आहे फेलियर. ते सतत येत राहणार तुम्हाला. सक्सेस फ्लूक आहे, पूर्णपणे फ्लूक आहे. हे मी काय नेगेटिव्ह नाही बोलत आहे, हे रिअलिस्टिक आउटलुक आहे. हे रिअलिस्टिक आहे, रॅशनल आहे आणि प्रॅक्टिकल आहे, हेच आहे. सो त्यामुळे तो लो पॅच तसा निघून गेला. आई होतीच साथ द्यायला, ती कान पिळून सांगतेच काही गोष्टी. पण मुळात माझ्यात इच्छा होती करण्याची, मुळात मला पॅशन होतं ते करण्याचं. सो तसं ते केलं त्यामुळे. सो इट हॅपन्ड, आय वुड से. आणि त्यावेळेला तो सेल्फ बिलीफ खूप महत्त्वाचा असतो, कारण आपल्या आयुष्यात असे पॅचेस येत राहतात, ते कॉन्स्टंटली येत राहतात. मला वाटतं आमच्या दोघांचेही बॅकबोन स्वानंदी आहे, कारण माझ्यापेक्षा सुद्धा अभिनयने त्यावेळेला स्वानंदीशी खूप कनेक्टेड होता. आणि ते दोघं भाऊ बहीण, त्यांचं दोघांचं खूप आतमध्ये काहीतरी हितगुज चालायचं, मला माहिती नाही. पण असं मला जाणवायचं की स्वानंदीला खूप गोष्टी ह्याच्याबद्दल माहिती आहेत, स्वानंदीच्या बाबतीतल्या ह्याला खूप गोष्टी माहिती आहेत. आणि मी खुश होते, ठीक आहे, मला तुम्ही सांगू नका, कारण माझा नेचर बघता मी एकदम पॅनिक होते, माझी अँझायटी वाढते, माझी चिडचिड होते. हे बघून ते दोघं जण फार त्यांचं ते सॉल्व्ह करतायत ना, मग ठीक आहे ना. अगदीच का चुकीच्या किंवा आता वर्स्ट लेवलला कुठलं गेलं तर मग ते हँडल करणं माझ्यासाठी ओके होतं, काही प्रॉब्लेम नव्हता. पण ते दोघं जण खूप एकमेकांना असे बॉन्डिंग त्यांचं बघतात, खूप भांडतात, खूप आरडाओरडा करतात, खूप चिडचिड करतात, पण ॲट टाइम्स ते दोघं जण फार एकत्र असतात. म्हणजे थँक्यू गॉड असं म्हणते मी कधी कधी.